नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत एम ए पार्ट 2चं सेमिस्टर 3चं सूक्ष्म अर्थशास्त्र या विषयाची संपूर्ण नोट्स. विद्यार्थी मित्रांनो, या नोट्समध्ये तुम्हाला मी महत्त्वाचे प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे आपल्या पेपरमध्ये वारंवार विचारले जातात. तर त्यातलं पहिला प्रश्न आहे आपला, सूक्ष्म अर्थशास्त्रात जोखीम टाळणे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजेच काय ते आपण समजून घेऊया. की सूक्ष्म अर्थशास्त्र हे व्यक्ती, उपभोक्ता व उत्पादक यांच्या आर्थिक वर्तनाचा सखोल अभ्यास करणारे शास्त्र आहे. दैनंदिन जीवनात प्रत्येक आर्थिक निर्णय हा काही ना काही प्रमाणात अनिश्चिततेशी संबंधित असतो. उत्पन्न, रोजगार, किंमत, नफा, व्याजदर किंवा गुंतवणूक याबाबत भविष्य पूर्णतः निश्चित नसते. अशा अनिश्चित परिस्थितीत व्यक्तीला संभाव्य लाभ आणि संभाव्य तोटा यांचा विचार करून निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत जोखीम हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. म्हणजेच काय, आता आपण जोखीम टाळणे या प्रवृत्तीकडे वळत आहोत. जोखीम म्हणजेच भविष्यात अपेक्षित परिणाम घडेलच याची खात्री नसणे. काही वेळा जास्त लाभाची शक्यता असली तर त्यासोबत तोट्याचीही शक्यता असते. अशा वेळी व्यक्तींची मानसिकता, अनुभव, उत्पन्नाची पातळी आणि सुरक्षिततेची गरज यानुसार त्यांची निर्णय प्रवृत्ती ही काय असते, वेगवेगळी असते. काही व्यक्ती जोखीम स्वीकारण्यास तयार असतात, तर काही व्यक्ती अनिश्चिततेपासून दूर राहणं पसंत करतात. आलं लक्षामध्ये? म्हणजे जोखीम टाळणे ही प्रवृत्ती सर्वसाधारण आढळणारी मानवीय प्रवृत्ती आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणूनच अनिश्चिततेच्या परिस्थितीत उपभोक्ता कसा निर्णय घेतो, त्याच्या समाधानावर जोखीम कसा परिणाम करतो आणि त्याच्या वर्तनातील मानसिक व आर्थिक घटक कोणते हे समजून घेण्यासाठी सूक्ष्म अर्थशास्त्रात जोखीम टाळणे, त्यालाच रिस्क अव्हर्जन असं या या संकल्पनेचा अभ्यास काय आहे, अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रस्तावना आपल्याला पेपरमध्ये किमान अर्ध पेज लिहिणं अपेक्षित आहे. आता त्यानंतर व्याख्या आहेत. इथे मी हिग्स, फ्रँक नाईट आणि फॅन न्यूमन मॉर्गस्टन यांची व्याख्या इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तीनपैकी कुठलीही एक व्याख्या तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नामध्ये लिहायची आहे. आपण फ्रँक नाईट याची व्याख्या पाहूया. जेव्हा व्यक्ती अनिश्चिततेमुळे होणाऱ्या संभाव्य तोट्याची भीती बाळगून जोखीमयुक्त व्यवहार टाळतो, तेव्हा त्या व्यक्तीची प्रवृत्ती जोखीम टाळणारे असल्याचे म्हटले जाते. तीनपैकी कुठलीही तुम्हाला जी एक सोपी व्याख्या वाटेल ती तुम्ही काय करा, पाठ करा. हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. निश्चित उत्पन्नाला प्राधान्य. दुसरा मुद्दा आहे आपला संभाव्य तोट्याची भीती. तिसरा मुद्दा आहे आपला उपयुक्तता वक्र. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आपला विमा सुरक्षित गुंतवणूक. म्हणजेच काय, विमा घेणे, बचत करणे व सुरक्षित गुंतवणूक करणे हे प्रवृत्तीची प्रत्यक्ष उदाहरणं आहेत. त्यानंतर आहे आपला पाचवा मुद्दा अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत निर्णय. सहावा मुद्दा आहे आपला उत्पन्नातील चढउतार कमी करणे. सुरक्षित व्यवसाय व गुंतवणूक पसंती हा आपला सातवा मुद्दा आहे. यामध्ये काय आहे, तर कमी जोखीम असलेले व्यवसाय, नोकरी किंवा गुंतवणूक पर्याय जास्त पसंत केले जातात. जास्त लाभाची शक्यता असली तर जोखीम जास्त असल्यास स्टार्टअप किंवा शेअर बाजारातील मोठ्या जोखमीपासून काय होतं, दूर राहतो. आठवा मुद्दा आहे आपला आर्थिक सुरक्षा व मानसिक समाधान. अशा प्रकारे जोखीम टाळणे प्रवृत्ती ही व्यक्तीच्या आर्थिक वर्तनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, ज्यामध्ये अनिश्चित लाभापेक्षा निश्चित आणि सुरक्षित पर्याय निवडले जातात. विद्यार्थी मित्रांनो, जोखीम टाळणे हा प्रश्न म्हणजे हा जर प्रश्न तुम्हाला कशाही पद्धतीने विचारला गेला तरी प्रस्तावना, व्याख्या आणि किमान 8 मुद्दे आणि सारांश तुम्हाला काय करायचं आहे, पेपरमध्ये लिहायचं आहे. आता घटक किंमत समानीकरण. पेपरमध्ये घटक किंमत समानीकरण हा प्रश्न विचारला गेला तर इथे तुम्हाला मी प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. घटक किंमत समीकरण प्रमेयाचे महत्त्व फक्त सिद्धांतापुरते मर्यादित नाही, तर ते व्यावहारिक अर्थशास्त्रातही उपयुक्त ठरते. या ठिकाणी मी आपण प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर या प्रमेयाचे मी मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. पहिला मुद्दा आहे आपला आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वस्तूंच्या किमतीवर काय करणं, परिणाम. दुसरा आहे उत्पादन घटकांच्या किमतीवर परिणाम. तिसरं आणि हे आपण काय दिलेलं आहे, मी या ठिकाणी उदाहरणं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपण इथे त्याचे गृहीतके घेतले. त्यामध्ये समान तंत्रज्ञान, स्थिर घटक पुरवठा, पूर्ण स्पर्धा, वाहतूक खर्च नाही,
त्याचे मुद्दे आहेत. त्यानंतर इथे मी समीकरण दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपल्या प्रश्नाचा इथे सारांश, इथं आपला प्रश्न संपतो. घटक किंमत सामान्यीकरण प्रमेय हे सूक्ष्म अर्थशास्त्रातील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्वाचे तत्त्वे आहेत. या प्रमेयानुसार मुक्त व्यापारामुळे देशांमध्ये वस्तूंच्या किमती समान होतात आणि परिणामी त्या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या उत्पादन घटकांच्या किमतींमध्येही समानता येते. यामुळे देशांमध्ये संसाधनांचे कार्यक्षम वितरण साधले जाते. औद्योगिक धोरणे आणि आर्थिक निर्णय अधिक सुकर होतात आणि जागतिक स्तरावर आर्थिक समतोल काय होतो, राखला जातो. इथे आपला प्रश्न संपतो. आता तिसरा प्रश्न आपल्या इथे सुरू होतो, मागणी आणि खर्चाची कार्य. आता कधीच तुम्हाला असं दोन्ही प्रश्न वेगवेगळे विचारले जाऊ शकतात किंवा दोन्ही एकत्र पण विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रस्तावना मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तावना, त्यानंतर मागणीची व्याख्या, मग खर्चाची व्याख्या. आता मग मागणीचे कार्य या ठिकाणी मी तुम्हाला ना उपयोगिता दर्शवणे, किंमत निर्धारण मदत, उत्पादन निर्णयात मार्गदर्शन, बाजार समतोल सहाय्य, बाजार समतोल समजण्यासाठी सहाय्य. तर या ठिकाणी मी मागणीचे कार्य 4 मुद्दे आणि खर्चाचे 4 मुद्दे मी तुम्हाला इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता खर्चाचे कार्यामध्ये उत्पादन खर्च मोजणे, नफा निश्चित मदत, किंमत ठरवण्यास आधार आणि उत्पादन प्रमाण ठरवणे, हे 4 मुद्दे मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता दोघांचेही एकत्रित मागणी आणि खर्च यांचं एकत्रित कार्य ते पण दिल्याचं आणि त्याचे पण मी 4 मुद्दे दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न कसाही विचारला हो, मुद्द्यांवर आपलं सगळं प्रश्नाचं उत्तर अवलंबून राहणार. मागणी आणि खर्च यांचं एकत्रित कार्य याचे मी 4 मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्पादन नियोजनास मदत, म्हणजे मागणी वाढल्यास उत्पादनाचे प्रमाण काय होतं, वाढतं आणि त्यानुसार खर्चात बदल होतो. खर्चाचे स्वरूप लक्षात घेऊन उत्पादन किती वाढवायचे हे ठरवलं जातं. म्हणून मागणी व खर्च यांचा संयुक्त विचार उत्पादन नियोजनासाठी काय होतो, आवश्यक ठरतो. दुसरा मुद्दा आहे आपला किंमत निर्धारणास सहाय्य. तिसरा आहे बाजार समतोल साधणे. चौथा आहे नफा व निर्णय प्रक्रियेस आधार. आणि ते सारांश आहे. सारांश मी अगदी थोडक्यात दिले. तुम्ही पूर्ण प्रश्न वाचून तुमच्या शब्दातही तुम्ही सारांश देऊ शकता. आणि पेपरच्या वेळेस कधी जर हा प्रश्न, कुठलाही प्रश्न सारांश तुम्हाला जर आठवत नसेल तर तुम्ही थोडक्यात सारांश लिहिणं आवश्यक आहे. कसं, तर आता आपण हाच प्रश्न घेऊया. आपला प्रश्न काय होता, मागणी आणि खर्चाचे कार्य. तर आपण कसं लिहायचं, थोडक्यात अशा प्रकारे आपणास वरील मुद्द्यांच्या सहाय्याने मागणी आणि खर्चाचे कार्य समजून घेता येईल. अशी थोडक्यात व्याख्या, थोडक्यात सारांश लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा हळूहळू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला, उत्पादनाचे सामान्य समतोल सिद्धांत. उत्पादनाचे सामान्य समतोल सिद्धांत या ठिकाणी मी प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उत्पादनाचा सामान्य समतोल स्पष्ट करण्यासाठी एजवर्थ बॉक्स हे महत्त्वाचे साधन आहे. यात 2 उत्पादने आणि 2 घटक घेतले जातात आणि वस्तूंचे समउत्पत्ती वक्र, ज्याला आपण आयसोकॉन्ट्स म्हणतो, जेथे एकमेकांना स्पर्श करतात त्या बिंदूंना जोडणारे रेषा करार वक्र, कॉन्टॅक्ट कर्व असं म्हटलं जातं त्याला. या करार वक्रावरील प्रत्येक बिंदू हा कार्यक्षम बिंदू असतो, कारण तिथे घटकांचा पूर्ण व कार्यक्षम वापर केला जातो. उत्पादनाचा सामान्य समतोल साध्य झाल्यावर बाजारात स्थिरता निर्माण होते, एकूण उत्पादन जास्तीत जास्त होते आणि संसाधनांचे कार्यक्षम वाटप काय होते, सुनिश्चित होते. हा सिद्धांत केवळ आर्थिक तात्विक मूल्यांकनापुरता मर्यादित नसून व्यावहारिक अर्थशास्त्रातही काय होतं, उपयुक्त ठरतो. त्यानंतर ह्या सिद्धांताचे काही मुद्दे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला आहे सामान्य समतोलाची इथे व्याख्या आहे. व्याख्या नेहमी डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये आपल्याला लिहायची आहे. त्यानंतर इथे आहे उत्पादनाच्या समतोलाच्या अटी. इथे अटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर इथे सूत्र आहे. तर तुम्हाला काही करून पाठ करायचेच आहे. सूत्र पाठ केलं तरच आपल्याला पुढचं सॉल्व करता येतं. त्यानंतर इथे सिद्धांताची काय आहे, गृहीतके आहेत. 4 गृहीतके दिलेली आहेत. 4च्या 4 तुम्हाला काय करायचं आहे, पाठांतर करायचं आहे. त्यानंतर सिद्धांताचं महत्त्व आहे. महत्त्वामध्ये काय, 3 मुद्दे आहेत इथे. ते 3ही मुद्दे अतिशय IMP आहेत आणि ते तुम्हाला सरतेशेवटी सारांश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सारांशमध्ये पूर्ण पॅराग्राफच दिला पाहिजे असं काही नाही. 3 ओळींमध्ये जरी सारांश दिला तरी तुम्हाला तिथे 1 मार्क्स मिळतो. त्यानंतर आहे 5वा प्रश्न आपला, सार्वजनिक निवडीचा सिद्धांत. आणि हा देखील IMP आहे. हा देखील पेपरला येऊ शकतो आणि ह्याआधी तो पेपरला आलेला आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावनेपासूनच आपण सुरुवात करतो. प्रस्तावना
पूर्ण 1 पेजच लिहायला पाहिजे असं काही नाही. किमान तुम्ही 7-8 ओळी जरी लिहिल्या, तरी ती प्रस्तावनेमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. इथे सार्वजनिक निवडीच्या सिद्धांताची प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आहे आपलं सार्वजनिक निवडीच्या सिद्धांताची प्रमुख वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यांमध्ये मुद्दे लिहिणंच अपेक्षित आहे. तुम्ही जर निबंध वजा लिहित घेतला, तर तुम्हाला तिथे मार्क्स अजिबात मिळणार नाहीत. ते जर तुम्ही मुद्द्यांच्या सहाय्याने लिहिलं, तर प्रत्येक मुद्द्याला किमान तुम्हाला एकतरी मार्क्स मिळतो. म्हणून म्हटलं, की मुद्दे पाठांतर करणं आवश्यक आहे. आता इथे आहे सार्वजनिक निवडीच्या सिद्धांताची प्रमुख वैशिष्ट्ये. त्यातलं पहिलं आहे आर्थिक साधनांचा वापर. त्यानंतर दुसरं आहे स्वहित गृहीतक आणि तिसरं आहे राजकीय प्रक्रियेचे विश्लेषण. चौथं आहे मतदारांची भूमिका. 5वं आहे राजकारणांची भूमिका. 6वं आहे नोकरशाहींची भूमिका. अशा प्रकारे सार्वजनिक निवडीच्या सिद्धांतानुसार राजकीय प्रक्रियेत सहभागी असलेले सर्व घटक, मतदार, राजकारण आणि प्रशासक यांच्या वैयक्तिक हितासाठी निर्णय घेतात. अर्थशास्त्राच्या साधनांचा वापर करून हे वर्तन विश्लेषित केले जाते, ज्यामुळे सरकारच्या धोरणांचा वास्तविक परिणाम आणि मर्यादा समजून घेता येतात. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी आपला प्रश्न संपतो. त्यानंतर आहे 6वा प्रश्न कोस प्रमेय. कोस प्रमेय हा देखील IMP प्रश्न आहे. हा नेहमीच आपल्याला विचारला जातो पेपरमध्ये. कोस प्रमेय हे अर्थशास्त्रज्ञ रोनाल्ड कोर्स यांनी मांडलेले एक महत्त्वाचं तत्व आहे, जे मालमत्ता हक्क आणि व्यवहार खर्च यांच्या संदर्भात बाह्यतेच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. या प्रमेयानुसार जर व्यवहार खर्च 0 असेल आणि मालमत्ता हक्क स्पष्ट असेल, तर संबंधित पक्ष आपापसात वाटाघाटी करून सामाजिकदृष्ट्या कार्यक्षम निकाल लावू शकतात. म्हणजेच सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय संसाधनांचे योग्य वाटप होऊ शकते. या ठिकाणी प्रस्तावना आहे. तुम्हाला प्रस्तावना मी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर मुख्य मुद्दे. पहिला आहे बाह्यतेची समस्या, दुसरा आहे व्यवहाराचा खर्च, तिसरा आहे मालमत्ता हक्क आणि चौथा आहे प्रमेयाचा निष्कर्ष. इथे एक उदाहरण आहे. कारखान्याचं उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे आता महत्त्वाचे पण मी काय केलेले 4 मुद्दे दिलेले आहेत. व्यवहार खर्च आणि मालमत्ता हक्काचे महत्त्व, दुसरं आहे खाजगी वाटाघाटीद्वारे समाधान, तिसरं आहे वास्तविक अडचणीचे प्रतिबिंब आणि चौथा आहे अर्थशास्त्र आणि कायद्यातील उपयुक्तता. निष्कर्ष देखील 4 मुद्दे दिलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ठीक आहे, इथं आपला हा प्रश्न संपतो. सारांश तुम्ही लिहायचा. प्रश्न 7वा आहे लिंडालचे करची म्हणजे लिंडालचा एक प्रमेय आहे. लिंडारचे करची प्रमुख वैशिष्ट्ये. आता लिंडार कर काय आहे, तर हे सार्वजनिक अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचे तत्व आहे, जे सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या कार्यक्षम वितरणाशी निगडित आहे. या प्रणालीत प्रत्येक नागरिकाला त्याला मिळणाऱ्या फायदे किंवा उपयुक्ततेच्या प्रमाणात कर भागवण्याची जबाबदारी असते. म्हणजेच ज्या व्यक्तीस सार्वजनिक सेवेचा जास्त लाभ मिळतो, तो त्यासाठी जास्त आर्थिक योगदान करतो, तर त्याला कमी लाभ होतो, तो कर भरतो. यामुळे सार्वजनिक वस्तूंचा पुरवठा प्रत्येक नागरिकाच्या पसंतीशी आणि सामाजिक कल्याणाशी संतुलित होतो. लिंडार कर प्रणालीमुळे संसाधने इष्टतम पद्धतीने वापरली जातात, आर्थिक कार्यक्षमता वाढते आणि सरकारी निर्णय प्रक्रियेत नागरिकांचा स्वैच्छिक सहभाग सुनिश्चित होतो. ही पद्धत सार्वजनिक सेवांसाठी कर आकारणी करताना पारदर्शकता, न्याय वाटप आणि समाजातील प्रत्येक घटकाच्या हिताचा विचार करण्यास मदत करते, ज्यामुळे सामाजिक कल्याण वाढते आणि सार्वजनिक खर्चाची कार्यक्षमता सुनिश्चित होते. आता इथे लिंडार कराचे मी प्रमुख वैशिष्ट्य तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिला आहे उपयुक्ततेनुसार कर, दुसरा आहे स्वैच्छिक सहभाग, तिसरा आहे आपला इष्टतम सार्वजनिक सेवा, चौथा आहे आपला बाजार आधारित उपाय, 5वा आहे सामूहिक कर ओझे विभाजन, 6वा आहे वैयक्तिक मूल्यांचे एकत्रीकरण आणि इथे आपला प्रश्न संपतो. लिंडार कर हा सार्वजनिक वित्त व्यवस्थेतील एक कार्यक्षम आणि न्यायी कल्पना विलास आहे. हे नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक फायद्यानुसार सार्वजनिक सेवांसाठी पैसे देण्यास प्रोत्साहन करते. त्यामुळे संसाधनांचे इष्टतम वाटप होते व सार्वजनिक सेवांचा कार्यक्षम पुरवठा साधला जातो आणि समाजात पारदर्शकता आणि लोकांचा सहभाग सुनिश्चित होतो. आता स्लट्सकी विघटन हा शक्यतो प्रश्न विचारला जात नाही, परंतु का कोणास ठाऊक यावर्षी विचारला जाऊ शकला तर असं आहे. असं मला वाटलं की मागच्या वेळेस हा प्रश्न एकदा विचारला गेलेला, म्हणून म्हटलं की चला हा प्रश्न IMP असू शकतो. तर प्रस्तावनेपासून आपण सुरुवात करतोय
किंमत बदलल्यामुळे उपभोक्ताच्या खरेदी निर्णयावर दोन प्रकारे परिणाम होतो. एकीकडे वस्तूची सापेक्ष किंमत बदलते, तर दुसरीकडे उपभोक्त्याचं वास्तविक उत्पन्न बदलतं. या दोन्ही प्रभावांचा एकत्रित परिणाम म्हणजेच मागणीत होणारा एकूण बदल. स्लट्स्की विघटन ही संकल्पना या दोन्ही प्रभावांना वेगळे करून अभ्यास करण्यास मदत करते. त्यामुळे उपभोक्ताच्या वर्तनाचे विश्लेषण अधिक स्पष्ट, तर्कसंगत आणि वैज्ञानिक पद्धतीने करता येते. स्लट्स्की यांच्यामध्ये किंमत बदलाचा अभ्यास करताना काय होतं, उपभोक्त्याची काय होते, खरेदी क्षमता ही स्थिर मानली जाते. त्याच्यामुळे काय होते की नवीन किमतीनुसार उपभोक्ता पूर्वीच्या ज्या वस्तू आहेत त्या खरेदी करू शकेल इतके उत्पन्न काय करतं, समायोजित केले जाते. या दृष्टिकोनातून पर्याय परिणाम आणि उत्पन्न परिणाम यांची अचूक विभागणी करता येते. त्यामुळे मागणीचा नियम, सामान्य वस्तू व हीन वस्तू म्हणजे कमी दर्जाच्या हीन वस्तू यांमधील फरक आणि उपभोक्त्याच्या निवडीमागील आर्थिक तत्वे समजून घेण्यास स्लट्स्की विघटन अत्यंत उपयुक्त ठरते. तुम्हाला आवाज येत होता का नाही मगाशी? माईक जरा एकदम लांब गेलेला. त्यातलं पहिलं आहे एकूण किंमत परिणाम मुद्दा, दुसरा आहे पर्याय परिणाम आणि तिसरा आहे उत्पन्न परिणाम. चौथा आहे स्लट्स्की समीकरण. आता स्लट्स्की व हिक्स यांमधील फरक इथे मी तक्त्याद्वारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामान्य वस्तूंच्या बाबतीत निष्कर्ष म्हणजे किंमत कमी असली की मागणी वाढते. उत्पन्न परिणाम काय असतो, धनात्मक असतं आणि पर्याय परिणाम काय असतो, त्याचा ऋणात्मक असतो. नंतरचा मुद्दा आहे आपल्या स्लट्स्की विश्लेषणाचे महत्त्व. इथे 4 महत्त्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण आणि थोडक्यात सारांश. स्लट्स्की विघटन हे किंमत बदलाच्या उपभोक्त्याच्या मागणीवर होणारा परिणाम अधिक शास्त्रशुद्ध व वास्तववादी पद्धतीने स्पष्ट करते. किंमत परिणामाची पर्याय परिणाम अधिक उत्पन्न परिणाम अशी विभागणी करून स्लट्स्की यांनी मागणी सिद्धांताला भक्कम सैद्धांतिक आधार दिला. त्यामुळे आधुनिक सूक्ष्म अर्थशास्त्रात स्लट्स्की विघटनाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आपला 9वा प्रश्न आहे पॅरेटो पर्याप्तता. यामध्ये इथे तुम्हाला मी पॅरेटो पर्याप्ततेची प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे पॅरेटो पर्याप्ततेची प्रस्तावना, संकल्पना, सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने पॅरेटो पर्याप्तता, उत्पादनाच्या संदर्भातील पॅरेटो कार्यक्षमता, अर्थशास्त्राबाहेर उपयोग, पॅरेटो पर्याप्ततेच्या मर्यादा आणि निष्कर्ष. नंतर आहे पिगोव्हियन कर. पिगोव्हियन कर ही पर्यावरणीय अर्थशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना असून ती नकारात्मक बाह्य परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरली जाते. पिगोव्हियन कर म्हणजेच काय? पर्यावरण अर्थशास्त्रातील त्याचे महत्त्व. पहिला आहे प्रदूषण कमी करण्याचे साधन. दुसरा मुद्दा आहे आपला पर्यावरणीय नुकसानाची आर्थिक भरपाई. तिसरा आहे आपलं शाश्वत विकासाला चालना. बाजारातील अपयश दुरुस्त करण्याचे साधन. मग इथे उदाहरणं दिल्यात का मी तुम्हाला 3 उदाहरणं. एक कारखान्यामधून होणारे वायू व जलप्रदूषण, त्यानंतर वाहनांच्या धुरावर लावला जाणारा कर आणि नंतर आहे आपला कार्बन उत्सर्जन कर. आणि इथे थोडक्यात आपला सारांश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात पिगोव्हियन कर हा पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा कर प्रकार असून तो नकारात्मक बाह्य परिणाम नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो. प्रदूषण कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि शाश्वत विकास साधणे या दृष्टीने हा कर प्रभावी आर्थिक साधन ठरतो. नंतर आहे सिटोवस्कीचा दुहेरी निकष. हा पण अभ्यास करून ठेवा, येऊ शकतो पेपरला आला तर. इथे या ठिकाणी तुम्हाला प्रस्तावना देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर सिटोवस्कीचा विरोधाभास आहे. सिटोवस्कीचा दुहेरी निकष संकल्पना, काल्डोर निकष, हिक्स निकष. त्यानंतर इथे आकृती आहे. आकृतीने मी एका पुस्तकातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेटवरूनच घेतले मी त्याचा फोटो काढून आणि त्याचं विश्लेषण. त्यानंतर महत्त्व इथे पॉईंटमध्ये दिलेले आहेत, जास्त डीपमध्ये नाही गेले मी. इथे तुम्हाला मर्यादा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि थोडक्यात सरत्या शेवटी सारांश. सिटोवस्कीचा दुहेरी निकष तुम्हाला आकृतीचं बघून घ्या आधी, आकृती कशी काढलेली आहे. O1 अक्षर अ ची उपयोगिता, OY अक्षर ब ची उपयोगिता इथे दिलेला आहे मी.
सिटोफस्कीचा दुहेरी निकष हा कल्याण अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा सुधारित निकष आहे. काल्डोर हिग्स क्षतिपूरक तत्वातील विरोधाभास दूर करून सामाजिक कल्याणातील बदल अधिक स्पष्टपणे ओळखण्याचा प्रयत्न तो करतो. जरी त्यालाही काही मर्यादा असल्या तरी पॅरेटो निकषानंतर सामाजिक कल्याणाचे विश्लेषण करण्यासाठी सिटोफस्कीचा दुहेरी निकष एक महत्त्वाचे वैचारिक पाऊल मानले जाते. त्यानंतर आहे सगळ्यांचा आवडता नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आरोचा अशक्यता प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो 100% हा प्रश्न तुम्हाला येऊच शकतो पेपरला. असं. तर कारण प्रत्येक पेपरमध्ये मग तो सार्वजनिक अर्थकरण किंवा सार्वजनिक अर्थशास्त्राचा पेपर असतो. त्याच्यामध्ये पण सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे आरो आणि नक्कीच तुम्हालाही या सिलेबसमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये मला ॲरोचा अशक्यता प्रमेय आढळला आणि मी तो लगेच कॅप्चर केला. म्हटलं चला आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला काहीच हरकत नाही आहे. इथे त्याचे प्रश्न देण्याचा प्रयत्न केलेला. विद्यार्थी मित्रांनो, ॲरोचा अशक्यता प्रमेय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कॅनेथ जोसेफ ॲरो यांनी मांडलेला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक पसंती समूहाच्या निवडीमध्ये परावर्तित करण्याचा प्रयत्न करताना काही वाजवी निकष कायम भंग होतात. हे निकष म्हणजे सामाजिक विवेकशीलता, परस्पर सुसंगतता, स्वतंत्रता आणि हुकुमशाही नसणे. या प्रमेयामुळे स्पष्ट होते की 3 किंवा अधिक पर्याय असलेल्या परिस्थितीत कोणतीही निवड पद्धत ही सर्व निकष एकत्रितपणे पूर्ण करू शकत नाही. याचा अर्थ असा की सामाजिक निवड प्रक्रियेत काही मर्यादा नैसर्गिकपणे असतात आणि बहुसंख्यत्व किंवा लोकशाही पद्धतीमध्ये देखील ही मर्यादा लक्षात ठेवावी लागते. अशा प्रकारे ॲरोचे प्रमेय सामाजिक कल्याण, निर्णय प्रक्रिया आणि सार्वजनिक धोरणे यासंबंधी अंतर्दृष्टी प्रदान करते. या ठिकाणी प्रस्तावना आहे. त्यानंतर इथे सिद्धांताचे स्पष्टीकरण असे सामाजिक विवेकशीलता, दुसरं आहे परस्पर सुसंगतता, तिसरं आहे स्वतंत्रता आणि चौथा आहे हुकुमशाही नसणे. आणि ॲरोच्या अशक्यता प्रमेयाचे मी इथे 5 मुद्दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे महत्त्व देखील मी 4 मुद्द्यांमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सरते शेवटी सारांश. ॲरोचे अशक्यता प्रमेय दर्शवते की 3 किंवा अधिक पर्यायांसाठी कोणतीही सामाजिक निवड पद्धत सर्व वाजवी निकष पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे मतदारांच्या वैयक्तिक पसंतींना समूहाच्या निर्णयात परावर्तित करणे पूर्णपणे न्याय्य व सुसंगत करणे व्यवहारात अशक्य आहे. हे प्रमेय लोकशाही, सामाजिक कल्याण आणि निवड प्रक्रिया याबाबत काय करते? अंतर्दृष्टी देते. अशा पद्धतीने आपले इथे नोट्स जे IMP आहे ते या नोट्समधून मी देण्याचा प्रयत्न, संपूर्ण नोट्स नाही देऊ शकले. व्हिडिओ पण खूप मोठा होईल. म्हटलं चला जे मेन आहेत आपण तेच देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूया आणि नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळेल. आणि नक्की मला सांगा जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तेव्हा तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये किती पर्सेंटेज मिळाले आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.